श्री स्वामी समर्थ प्रस्तावना. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये शेलीखेडे गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा वेगळा बुद्धीला प्रगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वांमध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पीठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाधिनाम धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतभर धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून अलौकिक दृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षाही सहस्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरु प्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज हे एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. कै विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली. इसवी सन 1915 साली व 1968 साली या पोथीच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी 1972 साली दिंडोरी प्रणित मार्गांसाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटि निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदा परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्षण एकनित्य विमलचल सर्व साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी च माला दंडक मंडधुर कंठ्याधर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयनानंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करंता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान
स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो ही. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकड काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुत न मेली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. देवी असते माता पितर तेसचे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रेय नमेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी. कोण वर्णाश्रम धर्म कुडी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांशी साष्टांग नमुनी करू प्रार्थना कर जोडूनी. आपुला विख्यात महिमा जणी गावयाचे उजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद त्यांची नाही भेदाभेद. ते आत्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटातस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञाते डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादे कारणी. ओहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावाची श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ती कळे न पहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादतूनी पाहे अमोल मुक्ता पडे घेतली काही. द्यावया मान सुद नाही अनमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत. आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गूढः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना दुरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा धरणी हेतू दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की. ज्यास वेक पारसी आला होता दर्शनासी. येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एकहारी. दोघासी बसविले दोहोवरी तिसवरी बसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले जोच. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागूनी. आम्ही कर्दडी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरे नगरी देखील अपूर्व. बंगल देश समग्र आम्ही असे पाहिला.
घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, तिची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिती, केले गोदावरीचे स्थान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो, येऊनिया मंगल वेळास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहलो, तेथुनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहड, देश हिंडूनी समग्र कोल्हापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथुनी आज आले, तेव्हापासून या नगरात आनंदी आहो नांदत, तैसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून, 12 वर्षे मंगलवेड्या प्रती राहिले स्वामी राजयती, परित्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली, दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह वर्य, कमरेवर ठेवणे कर दर्शना देती तयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, आनंद भक्ते परिसोत द्वितीयाध्याय गोडहा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय, श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोणी वस्ती, मंगल वेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करती, आप्पा टोळ झाले भक्त, ते तिची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण, सवे घेऊन या स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरणी टोळासी मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या, तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, गामद्वारी बैसिले यतिराज स्वेच्छेने, तेथे एक विंद होता तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा कर्यादर, योग योगादी काही चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते, तयाची देखुनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसवाड, तेव्हापासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे, चोळप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, उपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यतिविख्यात पातले, वातायसे कुणी बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले, तरी आमाशूत पायी आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्य, तरी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी, ते सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तेची यती मूर्ती पुढे केली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, ऊन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जळली ते, सगळ सभा आनंदली, समस्ती पावली वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नुपळाय, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा, श्री स्वामी राजा परमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल,
गताध्याच्या अंती अक्कलकोटी आले यती, दुमराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशे झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसराते फसले झाले आले किती एक. भक्तंतरे जे जे इच्छित ते ते राजपूर्वीती, दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्त्रे केवळ, नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्तीच्या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे त्या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ती पाठावरती, श्री स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मीती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी पाहू कौतुक पाहती मन माझे आश्चर्य करती, क्षणैक तटस्थ होती वैर भाव विसरूनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज असते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी, संन्यासा पुढल्या नाना परी वस्तूने उलागली. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठली. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्यासे. जे पातले करू छळना त्याशी जाळले विडंबना, दंडावाया कृषित जना उतर्य यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपंत, सदा परिसौत प्रेमळ भक्त चतुर्दयाय गोडहा. श्री स्वामी राजा परमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वेशानरा अज्ञातमा छेदका भास्करा, पूर्व साक्षी परत्परा भक्ता करा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत, भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चोहीकडे कोणासी पळता साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बळदोय माझी त्यावसारी मल्हार राव राज्याधिकारी, एकदा तयांच्या अंतरी विचार सापातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर्य तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवीन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या.
तैसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्या परिता त्यांनी सन्माने, गौरवणे मधुर वचने यशस्वी होय म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जणांची पाहुणी गर्दी धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यासे विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न काय होय सत्वर, लढवण्या युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. पैसे आने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविले योगयुक्ती एकांती गाठुनी चोडप्पा प्रती, त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासे घेऊन आल बळद्यासी, मग मल्हारराव आदरेसे इनाम देतील तुम्हा ते. द्रविण सर्वे वशाहा चोडप्पाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने करजोळणी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थाने बळोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुला हे योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोण्या वचन समर्थाने हास्य करून, उत्तर चोडप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हारपती त्याच्या अंतरे नाही भक्ती, मग आम्ही बळोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्याय गोडहा शिरस्तु शुभं भवतु. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लेवित, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविता. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरी बळोद्यासी चालावे. भाषणेसे कोणी समर्थ बोलती असोनी, मल्हाररावच्या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंता मला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी, त्याते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तात्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बळोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता युक्ती योजना न्यावे पळून येतीसी. ऐसे कोणी एक दिवशी साधूनी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मिळाला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेहनतून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेडा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बळोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला क्रोध निवारा आला,
यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेळी ज्ञानुनी सत्वर ठोका याच्या चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आडा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी पेढी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, सदा भक्त परिसोत, षष्ठोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय सप्ताप्तः. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जया जयाची निर्गुणा, जया जयाची सनातना, जया जयाची अगरणा, लोकपाला सर्वेश्वा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य कृती, जाणून यती परब्रह्म, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करते दिवसनिशी, हेरडी दे करादी शास्त्रादी वतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदिशती. त्यासे आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत करुणी खटाटोपी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती ते ज्ञानते नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करते जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्तिक होते त्यावेळी. पहावयातीचे लक्षण, ब्रह्मचारी करते भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केला आणि होय निर्धार, ऐसे एकूणी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुण्या ऐसे विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेळा संन्यासी, बुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी आणि ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणे पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोणी ब्रह्मचारी करती शयन, जवळी पार्शी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बोवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्नात अशी चमत्कारिक पडलेसी. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले संख्य, महाविशारितातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी भुवासी सावध केले तयावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न केक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी, पुसता मागील प्रश्नाशी खदखद स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी रुचिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी ऋता भय मानुनी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रती पडली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जळली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत
नाना प्राकृत कथा संमंत सदा परिशोध भाविक भक्त सत्यमध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परमस्तु श्री स्वामी समर्थ परमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय सुखदामा जय जय प्रब्रह्मा जय जय भक्तजना विश्राम अनंत देशानंता राजनिजाम सरदार त्यांच्या पदरी दत्तरदार राजे राय बहादर शंकर नामक 6 लक्षाचा जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल सती विपुल संपत्ती काही कमती असेना परिपूर्व कर्मगाद तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा नसोडी समंत बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखद भोग कैसाच निद्रानेची रात्र दिवस चिंतानने पोडले केले कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून सौख्यासी त्रासले भवयातेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन नसे कोणाला गे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावे स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाई दूर तरी तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून हित गोष्टी मानसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरच्या नरनारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्थाने करोणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरिणी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टोमध्याय गोडहा श्री स्वामी चरणा विदार्मा परस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोमध्याय शिरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपदाने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी यात्रेची गर्दी वारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फिकीर संन्यासी येती ते किती वर्णावे महिमान तेथे अवतरले प्रब्रह्म देवनगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकडित तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन बाईसे द्रवलोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसे इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन ते बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे त्या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाती टाकोनी
देवी करी शंकर रावासी मनती लीला करुणीसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावे तया दिवसे काना दिदला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्यासी एक खफणी चढविली मग काय दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मीरे त्यात घालावी हे घ्यावे ओ औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामी राज वैद्य व्याधी पडे आपणसी प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसे दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती तेथे जुने गच्चित निश्चिते मठ तुम्ही बांधावा ऐसी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती सर्वानुमते तेथची मठ बांधिला जुने गच्ची कीर्ती शंकर रावाचे अजरारम राहिली इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिशोध भाविक भक्त नवम अध्याय गूढः श्री स्वामी राजा परमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतीपे हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अंकल सर्व तया प्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची तरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुणी आपणा पुढे येती पाहून या स्वप्नी ऐसा गोष्टी उल्हासिले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोळ गाव प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोळी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न हो चित्ती मग शिवराधरणा कीर्ती कामना चित्ती धरुनी 12 वर्षानुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकुनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तिही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता पसरली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामादी नाम ठेविले तया लागून शुक्ल पक्षाचा शशी समान बाड वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया उसरे पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणने देऊनी तत्वता चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान ऐसा लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष गजे का शंकर जगदुधारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळून द्रव बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले सरुनी दीक्षिताने समजले चले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीती दुसऱ्याचे द्रव्य हरिती
यापुढे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकुनी मुरगोडी आले धावूनी, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजासी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे का सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, तरी आपण आम्हाला त्वरित निरोप दीजे. ऐसा सांगते दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिलासे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजासी राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणितो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षितांनी त्याचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी श्री समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा परमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तरी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गंगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बसावे व अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गंगापुरम परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले, दुसरी सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्थान करोनी, जपध्यान आटोपोनी मागुती येती गावात. सेवे करा बरोबरी मागुनी या मधुकरी, भजन तत्तर संगमवरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्थान करोनी पुन्हा बसती जपज्ञानी, असता जाता वासरमणी संध्या स्थान करावे. करुणिया संध्यावदन जपाणी नामस्मरण, रात्र परता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोळुनी गृहसुतकांता, शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नयेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पळेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरुजी. बाळप्पासी मानविले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेविले परी संकोचना मानसी. जाणे सोडिले त्याच्या घरी मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बसुनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परते न जाहले पूर्ण, आणखी काही दिन क्रमा पुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळा ठेवणी वश्राशी गेले स्थान करावया.
परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालुनी रुचिक एक निघाला. तयासी त्यानी न मारिले नित्य कर्मा आटपिविले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषल्यान्तरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. तेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमा केवी वर्णो मी अज्ञान, अप्रत्यक्षचे वैकुंठ बोन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत श्रोते सदा परिसोत. एकादशोऽध्याय गूढः. शिरस्तु शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगदुद्धार हरवया भुवार, वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसागर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुहास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊनिया भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी श्रोत ओटी गातसे. श्री समर्थ तयावेळी पडले होते भूतडे, उठनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. मग स्वयंमयी स्वामी समर्थ असती नृप मंदिरात, राजज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराळावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सरिले भोजन. नित्य प्रातःकाळ उठून षटकर्माते आचरण, घेऊनी स्वामी दर्शन जपलागी बसावे. श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोडी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणे जावे भिक्षा कारणे. मागुनिया मधुकरी मग यावे बिराड्यावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोडप्पा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती तयावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करियेसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होतापे. त्या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहुनी नाना युक्ती योजुनी, मोडूनी टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदी. ऐसी लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास, व्याधी जळली रात्र दिवस चैन शेषण भरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून, पडली ती पाहता उकलुना विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेची आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी.
हे पाहुणे एके दिवशी बाई विनविनी समर्थाशी, आपण सांगोणे बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती. तरी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेच सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजना ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. धारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आलो पासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. स्वामिनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एक दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छी बाळप्पा. ऐसे कुण्या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ नाही देते आज्ञेसी. तरी टाकुण्या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिसती. दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी पाहुल्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाशी जळली होती. केसे दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोऽध्याय गूढः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षेचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायात वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयाची लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव व्यर्थशी. नाना प्रकार बोलवणीस करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पासी त्रास देत हिरदिशी. राहणे सांगता समर्थासी बायते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता त्याचे घरी येत. तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाशी द्रवशाभूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरासी समर्था. राहिले असतानंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलले तो आहे चोडप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोडप्पा जवळी सत्वर. मने द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोडप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे कुणी उत्तर गंगूलाल जमादार. बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोडप्पाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोडप्पा कारणे. जबाब दिदला चोडप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे.
ऐसे भाषणे कुणी जमादार परतोनी रूप मंदिरे ऊनी वर्तमान सर्व सांगे चोडपाचे कुणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोडप्पा चक्री जो होता आजवरी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वष्ट तया वेळी पडले होते श्री जवडी तयाची करुणी जोडी समर्थ करी घेतली अलकमंत शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय उन्हे असे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली जोडी चोडप्पाने देऊन समर्थे बोलते काय वचन चोडप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणे द्रव्याशी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरणांतरिले चोडप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी आडन करी बहुसाळ ते कुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी मनती द्यावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन मनती जावे येथून त्याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एक सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दावे सेवेकरांनी तेव्हा समजले निज मने आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासे आनंद झाला बाईसे गर्व भरीती कोणासे मानी नासी जाहली सुंदरबाई करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारेने कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरे बायसी दूर करावे परी राणीस भिवनी तैसन केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले त्यासी बोलती समर्थ कैसा करती कारभार ऐसे कोण्या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुणे बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीच्या अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सावकारातून तत्वता पंचनी मुनी व्यवस्था केली असे नृप्राय मग सेवा करायसे घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सावकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रवशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा ठेविला बाळप्पाने चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणासक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न होती सद्भावे जो नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जया जयाचे स्वामी राया रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणा परमस्तु शुभम भवतु।
अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जया जयाची करुणागना, जया जयाची अगशमना, जया जयाची परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटुपनी, मग बसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध धनस्थान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जया जयाची अगहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या. जया जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपी नटलासी. करता आणि करविता तूच हव्या आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमग्राम कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कोणतीत झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रम कही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविले चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामीना आश्रय दे जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भव सागर याचे पवाया पैल तीर, तमाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपी. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होवा सुगम दुर्गम भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसे प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वर प्रसादे देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र, रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वता पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होत समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, खरी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषात येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काय न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरगुण जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगल वेळे ग्रामात राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती नसे सीताची या चित्ती सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगल वेळात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या करोनी तीवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटूनी माता ठेवीचे श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करुणे दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोळून अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी तो संतोषिलयती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्ती तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जळले ती पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता एकुणेसी वार्ता करतसे आकांत मने घर बुळाले बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागेल तरी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापद नबित नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रत घोरतम दाटले चित्त जळले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप दे ओरडती तरी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जळली वृत्ती देहभान नसेची तो समर्थी केले नवल प्रकट झाले संख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे ऐसी परी भयभीत झाली अंतरी तो तयासी मदुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी चितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काय देव तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा बळ सोडून त्वरित तरी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोळीने पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयन वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषीज असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्र दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादर इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भाविक भक्त परिसोत पंचोदशाध्याय गूढः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कल कोटी वास केल जे जे झाले त्यांचे भक्त
त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिय गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भान धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल तैसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भराव्यासी, द्रव नाही आम्हा पासी, फिर्याद होता ब्रुसी, बट्टा लागला मुचा. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय शेन. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त, यासी करावे एक युक्त. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अपुचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, ते सांगवया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत, पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी, शिवराम मारुती ऐसी, नाम दिदले त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊसी म्हटले, तिघे गेले एक रूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघासी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला से समर्थ, तेव्हा तयाच्या आनंदात पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी दिसरीने दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ येऊन, एक मंत्र उपदेशून केले पावन त्याते. श्लोक: इदमं शिवम इदमं शिवम इदमं शिवम इदमं शिवाहा. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून, त्याच करावे म्हणून विचारले समर्थ. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणा सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी, उभे राहून जोडल्या करी, आज्ञा मागती जावयाची. आज्ञा मिळतात असे आनंद आले मुंबईसे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा, त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवे भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी, दर्शना घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत, झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडून. मग छाती खपणी जोडी, समर्थ तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देते हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी, किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोह मोह अनुमात्र,
चित्ती तू वान धरावा. आज्ञा ऐकून ऐसे आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसे साधू वेश घेऊन. असो हरिभाऊ ते काय केले, ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबडवून. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करांतर. आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तिची उत्तरे ऐकवणे स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तिची. श्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगा समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला. कामठी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक भक्त परिसूत. षोडशाध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. त्यासी पिच्छात बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिले पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर जैसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाठुठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकुनिया देव मामलेदार हसुनी देती उत्तर. त्यासी पिच्छात लागले थोर माझे ने दूर न हिचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोट येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहल. मठ होता कामठी पुऱ्यात तेथे राह जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्याची कांता. तेही त्रास देता स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलेसी. कोणे एके समयासी नगर करणाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रती. आनंदिले नाना चित्ती प्रेमानंदे चरणं वंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुती तयासी. लवली अले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करुणी ती अर्पाव्या श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली. नगरा वाजवितो मनोनी. नगरा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे. शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंगे नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतासी दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्या प्रती मनातील खुण सांगती. ऐकुणी जनचकित होती वर्णती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे.
स्वामी दर्शन घेतल्या विन दोन सेवी अन्नदक ऐसे दिवस झाले तिन निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण एकोणी आतून राणीने. सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या नावे. पाहून या समर्थासी उल्हास सुताची मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुणी आनंदिले समर्थ मनी. कर फिरवला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन. पायी खडा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले सता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडा घालून. एकांत समयी साधूनी समर्थ सांगते तया कानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचनी ऐकूनी स्वामी सुद्धा निश्चप्त होई. कल्पनाच नसाहे त्यासी स्वामी विन्या कैसे जीवन. वारंवार विनमी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदय वास करू निश्चयी. चिंता काही न करावे. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभर. तोची रोग निघाला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणत सुता ती सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. येऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला ऐसे कैलास वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ विचित्र करणी करली. बैसले स्थान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवडी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सुता पुला भक्त सोन अकाली पावला का मरण. मग स्मरती हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती ऐसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेसी मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धस्तरी तुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिसो सत्यमध्याय गूढः. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावाधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना.
जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावा. मोर पांखरा समर्थ म्हणती वेडो वेडा रात्रंदिन तोची चाडा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतनी करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिले पाहिजे आम्हासी त्याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा व्राता कोकणात राहत होता स्वामी सुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवढा अज्ञान दादा त्याचे अभिज्ञान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालले. काकूबाई ते तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी आरोग्य होऊन बाडासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करती दादासी झाले आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे जातील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामीचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापना करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान त्यात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थ वृत्त आहे कोणी म्हणती द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुण्याचे बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रती पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरा सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती त्यासी स्थापा गादीवरती. दादासी करुण गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कफनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशते दिवसनिशी गोसावी होऊन दादासी चालवावे आपण. दादा जरी अज्ञात होता तरी अशी गोष्टी करिता न कारण न हेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थाचा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी तर आमळते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटिला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाला. धन्य गुरुचे महिमाम पादुका स्पर्श करून चाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जे समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जेव्हा बडे वाटीला आम्हासी त्याची करू त्या समर्थासी व्यर्थ बळबळ करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले. एकोणी ऐसा वचनाला समर्थासी क्रोध आला काला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाड पिटीत स्वहस्ते. तरी समर्थ समयी तिकडे लक्ष दिले नाही. दादासी बोलवले गोसावी कफनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविल काय सांगितलं तयासी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे पाहुणी बाईने क्रोधविष्टांत करणी म्हणे तुझे हे करणी लोक पावदा कारण. हे कोणी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती ऐके सुखे तुच्छ गमती माते आज पासून. पुत्राचे कोणी वचन
उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिशोध. अष्टाध्याय गूढः शिरस्तु शुभं भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ता करीते श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता पुढे वर्णो स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नुश्रिय सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरारम राहिली. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ते देखील त्याने समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखील. करावे हठयोग साधन ऐसे इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा. जपी तपिये संन्यासे असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनच्छ धरोणी पोटी. आले नु श्रीय सरस्वती महिमा श्रीचा ऐकोणी. सन्मुख पाहुणे तयाला आज्ञा चक्र भेद काय आला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहाची ब्रह्मारंध्री प्राणवाय. आश्चर्य करती सकळ जन असो झालिया काही वेळ. समाधी उतरोणी तत्काळ नृस्य सरस्वती धावली. स्वामी पदावुंजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्य तिथ झाले अंतरी हर्षपोटी न समाय. कुटोनी आकरती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेथे माझी इच्छा पुरली. चित्ता सकल दूर झाली कार्यभाद साधला. असोनी श्रेय सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथचे वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नुश्रिय सरस्वतीसी. आश्चर्य समर्थ बोलते त्या समयसी. डोके धन्यता पावलासे वारेशी पुंडोनी. तियेसे दावे सोडोनी तरीच श्रेष्ठ पावसे जनी. मग सहजसे सुरभोनी अंती जासे सुखानी. एकुणी समर्थाचे वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली. यशवंतराव भोसलेकर नामदेव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटल चाच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटास न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून काय दिले खडग करी. परी तो ब्राभिमाने पुरुष खडग घेऊन तेसेच आला परत स्वस्थानाला. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याचे यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले वर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात.
राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषेधिनी करताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दृष्टीसी दिसती मृत्यू समय पातला. पाहुणे या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातले मिठी चरणी, तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. हे पाहुणे समर्थ वृत्तांतासे काय सांगत, हासे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो ऋषभ दिसता त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वा त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले, तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती, बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकविले तात्याचे. ऐसे लिया असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जया जयाची करुणा करा, जया जयाची यतिवरा, भक्तजन संतापहरा सर्वेश्वर गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दन, सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला. करुणिया श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वंदिती हास्यवदनी करोनी. फकिरीते देई खाना, तेने पुरविले सर्व कामना, पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फिकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरी, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ पूर्ण होईल. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते वदा. मन येवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ क्षिप्त. यातीमध्ये पावेल कष्ट, कळता स्वजन गोष्ट हे. आला मनी असा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्ता उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणतीचे उच्छिष्ट घेतवित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही. गृहस्थ पडला दृष्टीशी, तिने बोलविले त्याला, आसनावरी बसविले. 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला, बाई त्या आशीर्वाद दिदला. द्रवलाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करती, स्तोत्र गात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज.
आता कडसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा उतारा आता ऐसे मन माझी येता जळदेही त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी षडचक्राते भेदूनी ब्रह्मरंध्राभिषेधूनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते वदा जवळ होते सेवे करी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी जन समस्त दुःखे करुणे आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिते जडमुडाला तो वर्णिता कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालेसी तेतचे बाळपण गेले आता कोपरिली सईने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेही झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांसी स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प स्वाप्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी देवस्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले श्री गुरु कर्दडी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले वरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाद्दी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्याय निश्चय स्वामीच कराव्या छळ आले 2 संन्यासी कल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बळोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभार्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविल चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जळली कोणी प्रकार ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसी चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्याध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपणा संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पुन्हा सत्तारक भाविका बस पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवारी वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा बडवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता बंधुनीता उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामीने दिदला हवर जो भावे वाचिल जे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पदो मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नस
सर्व विद्या गवसो श्रेष्ठ भक्त लागून, ज्या कारणे ग्रंथ रचिता तीही प्रसिद्धी साणीला, त्यासी रक्षा वेद्वयाळा कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर मारा कळून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविल भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुल. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कंथा समंत, सदा परिशोध भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा, श्री स्वामी चरणा परमस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी